नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी हाडके सर. आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टीईटी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट या संदर्भात हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, येणारी जी काही टीईटी परीक्षा आहे जून जुलै महिन्यामध्ये त्याचं संभावित वेळापत्रक आहे. जून जुलैमध्ये होणारी ही टीईटी परीक्षा आहे आणि ही परीक्षा तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जे कोण कार्यरत शिक्षक असतील किंवा जे कोण डी.एड. बी.एड. झालेले असतील त्यांना टीईटी परीक्षा द्यायची असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. निश्चितपणाने तुम्ही ही जी काही जून जुलैमध्ये परीक्षा होणार आहे ती 100% तुम्ही पास होणार. त्याचं कारणच असं आहे की या परीक्षेचं अभ्यासाचं नियोजन कसं असेल, कोणते विषय असतील, कशा पद्धतीने अभ्यास करायचं, कोणती पुस्तकं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, निश्चितपणाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपला हा हाडके सर यूट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या टीईटी परीक्षेसंदर्भात थोडंसं टेन्शन आलं असेल की आता मी मागच्या वेळेस जी काही 23 नोव्हेंबरला परीक्षा झाली त्यामध्ये मी 2 मार्कांनी राहिलो, 4 मार्कांनी राहिलो. कोण असं असेल की ज्यांनी ह्यावेळेस पहिली परीक्षा देणार असतात, म्हणजे पहिलाच त्यांचा प्रयत्न असेल टीईटी परीक्षा द्यायचा. मग आता आम्हाला टेन्शन आले, कशा पद्धतीने टीईटी खूप अवघड आहे. मागे पाहिलं तर निकाल 3%, 4% लागायचा, आता जवळजवळ 11.25% म्हणजे 11.28% दरम्यान निकाल आले. मग आता आमचं कसं होणार? आम्ही तर सेवेत आहे किंवा आम्ही पहिल्यांदाच परीक्षा देतोय, आमची अभ्यासाची आत्ताशी सुरुवात आहे, मग आता आमचं कसं होणार? तर मित्रांनो, काही टेन्शन घेऊ नका. जरी तुमचा पहिला प्रयत्न असेल, तुम्ही सेवेत असताल शिक्षक, तुमची एक 20-22 वर्ष सर्व्हिस झाली असेल, तर काही टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहाच. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ही परीक्षा देत आहे, तर परीक्षा देताना तुमचं हे जे काय माइंड आहे ते माइंड तुमचं पॉझिटिव्ह पाहिजे. ही परीक्षा मी पहिल्या प्रयत्नात पास होणार. जरी मी मागे दिली असेल परीक्षा आणि 1-2 मार्कांनी राहिलो असेल तरी मी आता ह्यावेळेस मी 100% 90+ स्कोअर मी आणणार. ही पॉझिटिव्ह जी काही तुमच्यामध्ये हे आहे ते ठेवणं तुमचं गरजेचं आहे. मित्रांनो, अजून पेपर आपल्याला द्यायचा आहे. त्या अगोदरच आपण जर म्हणलं की पेपर खूप अवघड आहे किंवा प्रश्न खूप अवघड आहे, टीईटी खूप अवघड आहे, तर असं काही नाहीये. टीईटी पेपर हा एकदम खूप म्हणजे सोप्या पद्धतीने येणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुमचं जे काय माइंड आहे ना ते तुमचं माइंड पॉझिटिव्ह ठेवा तुम्ही. त्यामुळे काय होईल, तुमचं जो अभ्यासावरचा फोकस आहे तो निश्चितपणाने चांगला राहील. जे काय वाचताल ते तुमचं लक्षात राहील. त्यामुळे तुमचं जे काय माइंड आहे ते माइंडसेट तुमचं पॉझिटिव्ह करा मित्रांनो. तर मित्रांनो, जी काय तुमचं थिंकिंग आहे ती थिंकिंग तुमची हे पॉझिटिव्ह पाहिजे. तुम्ही मागे पाहू शकताय, ज्यावेळेस तुम्ही तुमचे विचार हे पॉझिटिव्ह असतील त्यावेळेस तुमचं निम्म काम हे पूर्ण झालेलं असतं, हे असं आपण ऐकून आहे. त्यामुळे जे काय आपलं थिंकिंग आहे ते पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. चाल तर मग पुढे पाहूया आपण मित्रांनो. टीईटी परीक्षा 2026 येणाऱ्या जून जुलैमध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कशा पद्धतीने ही परीक्षा आपण क्रॅक करायची, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. टीईटी 2026 परीक्षेचं स्वरूप कसे असेल, तर ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होते आणि जसे आपली एमपीएससीची परीक्षा असते ऑफलाईन, 4 पर्याय त्यापैकी 1 पर्याय आपल्याला क्लिक करायचा असतो. क्लिक म्हणजे आपल्याला रंगवायचा असतो. तर त्याच पद्धतीने ही परीक्षा आपण देतोय. तर ह्या परीक्षेमध्ये वेळ किती असतो, किती प्रश्न असतात, तेही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. आता ही परीक्षा देताना सगळ्यात अगोदर म्हणजे आपण परीक्षेचं जे काही फॉर्म भरणार आहेत ते परीक्षेचा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हे दोन्ही आपण फॉर्म भरायचे. आपण पुढे स्वरूप पाहूया कसे आहे ते. टीईटी परीक्षेचं स्वरूप जर आपण पाहिलं तर मित्रांनो, पेपर क्रमांक 1 यामध्ये एकूण 5 विभाग असतात आपल्याला. तर पहिला आहे मराठी, दुसरा इंग्रजी, तिसरा बालमानशास्त्र, चौथा गणित आणि 5वा आहे परिसर अभ्यास. आता यामध्ये जर पाहिलं तर ह्या पद्धतीने पेपर स्वरूप असणार. जर हिंदी माध्यम घेतलं तर पहिले 30 प्रश्न आपल्याला हिंदीचे असणार, बाकी आपल्याला पुढचे 30 प्रश्न इंग्रजी किंवा आपल्याला मराठी असतील आणि बाकीचे सगळे मग सेम बालमानशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास. आता हे आपण पाहिलं पेपर क्रमांक 1चं. तर अशा पद्धतीनेच आपण पेपर क्रमांक 2चं पण पाहणार आहेत. पेपर क्रमांक 2 पाहूया मित्रांनो, की जो 6 ते 8 साठी आहे. यामध्येही एकूण 4 विभाग आहेत. पहिला विभाग आहे तो मराठी, दुसरा विभाग इंग्रजी, तिसरा बालमानशास्त्र, चौथा आहे गणित व विज्ञान आणि त्यालाच और आहे तो समाजशास्त्र. म्हणजे ज्याचं मॅथ्स सायन्स आहे, ज्याचं बीएससी झालंय, एमएससी झालंय, त्यांनी गणित आणि विज्ञान हा विषय अनिवार्य आहे त्यांच्यासाठी. जर त्यांचं लँग्वेज असतील विषय किंवा समाजशास्त्र विषय असेल
इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तर त्यांनी सामाजिक शास्त्र हा विषय घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने एकूण हे 4 विभाग आहेत. आता याचं प्रश्नांचं स्वरूप, त्यानंतर प्रश्नांचे गुण कसे आहेत ते मी पुढे सांगणारच आहे मित्रांनो. मित्रांनो, पहिला विषय आहे म्हणजेच आपला विभाग पहिला, मराठी व्याकरण. आता मराठी या विषयामध्ये जर पाहिलं आपण तर शब्दसंग्रह तुमचा चांगला असला तर तुम्हाला इतर अभ्यासाची काही गरज लागणार नाही. यामध्ये पाहिलं आपण तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर म्हणी, वाप्रचार किंवा अलंकारिक शब्द आहे, शब्दसमूहाबद्दल शब्द आहे, हे असे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती जवळजवळ तुम्हाला बरेच प्रश्न आहेत. त्यानंतर तुम्हाला पॅसेज आहे, कविता आहे ती छोटी, त्याच्यावरती 2-2-3 अशा पद्धतीने तुम्हाला जे व्याकरण आहे तर ते व्याकरण यासाठी तुम्हाला मी एक सजेस्ट करतो तुम्हाला की मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक जर तुम्ही 8 दिवस एकदा चांगलं रीड केलं, घेतलं, तरी तुम्हाला मराठीमध्ये एक 23 ते 24 मार्क सहज मिळून जातील मित्रांनो. आता याच्या पाठीमागे जर पाहिलं आपण तुम्ही तर बऱ्याच जणांना एक 27-28 मार्क मराठी व्याकरणामध्ये पडलेले आहेत. आता त्यांना पडलेत, मग आपल्याला पडतील का नाही किंवा आपल्याला कमी पडतील हा विषय तुम्ही बाजूला ठेवा. निश्चितपणाने तुम्ही एक थोडंसं जरी रोज अभ्यास केला किंवा तुम्ही जरी इन्फ्लुएन्स असाल टीचर, तर तुम्ही 5वी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, आता 4थी स्कॉलरशिप आली आहे, त्यामुळे त्याचा जरी तुम्ही जो काय अभ्यास आहे तो केला तरी तुम्हाला तो पुरेसा आहे. फक्त थोडंसं काय आहे की मग प्रयोग, संधी वगैरे ह्या काही गोष्टी आहेत, अलंकार वगैरे, त्या तुम्हाला थोडंसं ओव्हरलुक करायला लागणार आहे. निश्चितपणे तुम्हाला चांगले मार्क मराठीमध्ये मिळू शकतील मित्रांनो. त्या पुढे विषय आहे मित्रांनो इंग्रजी व्याकरण. सेम कंडिशन मराठी व्याकरणगत 31 ते 60 प्रश्न हे जे काय आहेत ते इंग्रजी व्याकरणावर असतात. पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2 दोन्ही पेपरसाठी मराठी इंग्रजी सेम पुस्तक तुम्ही, मी सांगितलं की जे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही ओव्हरलुक करा एकदा. इंग्रजी म्हणलं तर तुम्हाला शब्दसंग्रह जास्त आहे. आता यामध्ये थोडंसं मी बोलतो, ज्यांनी हिंदी माध्यम घेतलंय, समजा पहिली भाषा हिंदी, दुसरं मग त्याने मराठी, त्यामध्ये मराठी घेत काय त्यांना इंग्रजी हा स्किप केला तरी चालतो. परंतु आता इंग्रजी जर घेतलं असेल किंवा मराठी माध्यम घेतलं त्याला इंग्रजी ही कंपल्सरी आहे, तर त्यांनी इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं हे जे पुस्तक आहे नक्की रिफर करा. तुम्हाला एक 17-18 मार्क निश्चितपणे पडतील तुम्हाला, कारण ह्यातली व्होकॅब्युलरी आहेत, आलेले प्रश्न जसे तसे टीईटी परीक्षा पडत आहेत मित्रांनो. त्यामुळे थोडंसं तुम्ही हे पुस्तक तुम्ही ओव्हरलुक करा. त्यानंतर बाकी शब्दसंग्रह आहे, शब्दसंग्रहासाठी तुम्हाला सोशल मीडिया आहे तेही तुम्ही हे करा. तर थोडंसं टीईटी परीक्षा 2025ला तुम्हाला पास व्हायचे, तर ह्या गोष्टींची थोडीशी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आपण आता पुढचा विषय पाहूया. क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये तुम्ही हिंदीचे क्वेश्चन पहा. हिंदीमध्ये जर पाहिलं तर तुमचा पहिला प्रयत्न असाल तर तुम्ही 26-27 मार्क हिंदी पाडू शकताय, कारण हिंदी व्याकरण सोपं असतं. आता ज्यांनी हिंदी हे माध्यम घेतलं असेल किंवा पहिली भाषा हिंदी घेत असेल त्यांच्यासाठी हिंदीचे प्रश्न हे कंपल्सरी असणारच आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने हिंदीसाठी अरिहंत प्रकाशन म्हणजे ग्रुप सी असेल याचे जे काही पुस्तक आहेत ते आहेत. हिंदी व्याकरणचे पुस्तक घ्या, सेम जसे तसे प्रश्न आहेत, जे मागचे झालेले क्वेश्चन पेपर आहेत ते पहा तुम्ही. एकदम सोपे प्रश्न आहेत. फक्त हिंदी आपण म्हणतो की बाबा थोडीशी लँग्वेज अवघड आहे, काही शब्द अवघड आहेत, तर नाहीये. तुम्ही जरा एक 8 दिवस जरी हिंदी व्याकरणचं जरी थोडंसं केलं तरी तुम्हाला निश्चितपणाने तुमचा स्कोर हा एक 20+ जाईल. आणि जर तुम्ही बऱ्यापैकी शब्दसंग्रह वगैरे किंवा काही गोष्टी असतील त्या क्लिअर केल्या 25 मार्क मिळून जातील. त्यासाठी तुम्हाला थोडंसं ह्या हिंदी विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे की ज्यांनी हिंदी हा विषय प्रथम भाषा म्हणून ठेवलेला आहे किंवा माध्यम हिंदी ठेवलेला आहे त्यांच्यासाठी. आपला पुढचा विभाग म्हणजेच गणित. पेपर क्रमांक 1 कंपल्सरी, म्हणजे प्रत्येकाला जो काय टीईटी पेपर क्रमांक 1 देणार आहे त्याला गणित विषय हा अनिवार्य आहेच. त्यामुळे गणित विषयाचं जी काही भीती आहे 30 प्रश्न आहेत. आता जर पहिला विभाग आपण पाहिलं थोडक्यामध्ये तर मराठी आहे, त्यानंतर इंग्रजी आहे, त्यानंतर मानसशास्त्र आहे, त्यानंतर गणित आहे. मग आता आपण जर पाहिलं गणित, तर गणितामध्ये आपण कोणतं पुस्तक वापरल्यानंतर की बऱ्यापैकी आपला स्कोर येईल. काहींना वाटते की बाबा गणित खूप अवघड आहे, काही नाही. एक 7 ते 8 गणित अशी आहेत की तुमच्या संख्यांवरती आहेत, सोप्या पद्धतीने ते तुम्ही सोडवू शकताय. 2-1 प्रश्न आहेत बुद्धिमत्तेवरती आहेत. आपण सरासरी पाहिलं तर 15-1 प्रश्न फक्त आपल्याला चॅलेंजिंग आहेत. मग एवढे चॅलेंजिंग आहेत का रे? नाहीये, एवढं चॅलेंजिंग नाही आहेत. तुम्ही फक्त तुमचं जे काय माइंड आहे ना ते माइंड सेट करा पॉझिटिव्ह, की बाबा तुम्ही एक 15 ते 20 दिवस तुम्ही गणिताचा रोज थोडा थोडा अभ्यास चालू करा तुम्ही. आणि एकदा तुम्ही अभ्यास चालू केला आहे 15-20 मिनिटं, अर्धा तास सुरुवातीला, अजून परीक्षेला आपल्याला 2-3 महिने आहेत. त्यामुळं आतापासून थोडंसं जरी केलं ना तरी तुम्हाला गणितामध्ये एक
20+ मार्क 100% मिळू शकणार, याची खात्री देतो मी. त्यामुळं आणि काही जण सेल आहेत त्यांचं जर ऑर्डर चालला आहे काही नसतील असेल ते पण सीटी वगैरे देऊनच आलेले आहेत, त्यांनी पण समजा BEd वगैरे केलं असेल किंवा काही गोष्टी असतील त्यांचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन त्यांचं जर पाहिलं आपण तर निश्चितपणाने तुमचा हा पण स्कोर आहे गणिताचा पेपर क्रमांक 1 साठी 20+ जाऊ शकतो. तर त्यासाठी कोणतं पुस्तक, तर मी तुम्हाला 2 पुस्तकं सजेस्ट करतो. सतीश वशे सरांचं किंवा कोकिळा प्रकाशनचं नितीन महाले सरांचं पुस्तक आहे, ते एकदा तुम्ही सोडून घ्यायला. सेम जसे तसे प्रश्न, सेम जसे तसेच नमुना प्रकार पण जे काय आहेत त्या नमुना प्रकारनेच तसे TETला प्रश्न येत आहेत मित्रांनो. त्यामुळं गणितामध्ये थोडंसं रोज आतापासून सराव चालू केला चांगला स्कोर येऊ शकतो. आपला पुढचा जो काय TET पेपर क्रमांक 1 साठी विषय आहे तो म्हणजे परिसर अभ्यास. आता परिसर अभ्यास म्हणजे नेमकं कोणते विषय असतील, तर मित्रांनो परिसर अभ्यासामध्ये जर पाहिलं आपण तर पेपर क्रमांक 1 साठी यामध्ये विज्ञान आहे, त्यानंतर तुमचं इतिहास भूगोल आहे. आता हे प्रश्न आहेत ते कोणत्या लेवलवर येतात की बाबा पेपर क्रमांक 1 ते 5ला आहे, मग आता तेवढेच येतील का प्रश्न, तसेच येतील का 1 ते 5चे, तर नाहीये. हे प्रश्न आहेत ते तुम्हाला 7वी 8वीचे पण येऊ शकतात. मग त्यावरती इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल. त्यामुळे हे जे काय तुम्हाला हा विभाग, तर तो विभाग तुम्हाला शाळेच्या क्रमिक पुस्तकं आहेत आपल्या किंवा ऑनलाईन नोट्स म्हणून बाजारात उपलब्ध आहेत. त्यानंतर शालेय ज्ञान म्हणून अशी काय आहेत पुस्तकं. आपण एक पाहूया तर बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे एक, तर हे पुस्तकं आहेत ऑनलाईन नोट्स आहेत, ते तुम्ही कमी वेळात सगळी माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही हे करू शकता किंवा तुम्ही आपले क्रमिक बुक आहेत त्या माध्यमातून तुम्ही हे प्रश्न तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने हे 30 प्रश्न आहेत परिसर अभ्यासाचे, ते तुम्ही 22-23 मार्क सहज घेऊ शकताय. तर अशा पद्धतीने हा परिसर अभ्यास आहे. तर याचा अभ्यास तुम्हाला काही सोशल मीडियाच्या असेल किंवा काही ऑनलाईन नोट्स ज्याचे प्रश्न कुठून येत आहेत, कसे येत आहेत, उपयोगात्मक प्रश्न नेमके कोणते, तर तो विषय म्हणजे मानसशास्त्र. आणि या मानसशास्त्र विषयाचे 30 प्रश्न आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे की जसे टेट परीक्षेला येतात तसे प्रश्न का उपयोगात्मक किंवा आपल्या व्यवसायाशी निगडीत, तर नाही. येथे तुमचं मानसशास्त्र बालमानसशास्त्र तपासलं जातं. तर याचं अभ्यास नेमका कुठून करायचा, तर मित्रांनो आपल्या हाडके सर ज्या काही नोट्स आहेत त्या मी स्वतः बनवलेल्या आहेत. त्यामध्ये 3-4 पुस्तकं आपण रेफर केलेली आहेत. आलेले क्वेश्चन पेपर आहेत सगळे, त्यातले क्वेश्चन आहेत आणि त्यातले बरेच क्वेश्चन हे रिपीट होत आहेत किंवा काही प्रश्नांचा संदर्भ त्या संदर्भात मी ही आपल्या PDF नोट्स बनवलेल्या आहेत. त्या निश्चितपणे घ्या तुम्ही. त्या PDF नोट्स आहेत, आतापर्यंत जवळजवळ 1000+ नोट्स गेलेले आहेत. तर त्या नोट्स तुम्ही ऑनलाईन स्वरूपात मागू शकताय. मी त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन, त्याच्यावरून तुम्ही मागू शकताय. त्यानंतर तुम्ही प्रिंट काढू शकताय. तर त्या एकदा नोट्स केल्या तुम्ही तर तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला एक 12-13 मार्क पेपर क्रमांक 1ला सहज मिळतील. आणि म्हणजे जसे तसे प्रश्न आपण पाहिले मागं 2025ची जी काही TET झाली त्यामध्ये आपले 15 प्रश्न आले होते. तसे पेपर क्रमांक 2ला 10 ते 11 प्रश्न आले होते. काही प्रश्नांचा संदर्भ होता. मग हे मी जे काही केलेले आहेत त्या नोट्स त्या 11वीचं बालमानसशास्त्र घेतलेलं आहे, त्यानंतर फडके प्रकाशन किंवा इतर 1-2 प्रकाशनची पुस्तकातली जी काही माहिती ती मी कलेक्ट करून त्या केलेल्या आहेत. तर ते निश्चितपणाने तुम्ही ते मानसशास्त्र नोट्स घेऊ शकताय. आता हे मानसशास्त्राचा जरी तुम्ही किती अभ्यास केला बाहेरनं कुठूनही कोणत्याही किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी तो अभ्यास आपल्याला पुरेसा आहे. विज्ञान पेपर क्रमांक 2 साठी किंवा ज्यांनी लँग्वेज विषय झालेला यांची ग्रॅज्युएशनला त्यांनी मॅथ्स सायन्स विषय घेतला आहे, तर त्यांच्यासाठी विज्ञान विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासाठी 30 प्रश्न हे विज्ञानचे असणार आहेत. आणि मी सांगितलं होतं अगोदर की विज्ञानचं जर पाहिलं आपण आपल्याला वाटतं की 6वी ते 8वी पर्यंतचं विज्ञान येईल, पण नाहीये. हे विज्ञान आपल्याला 10वी पर्यंतच येते. मग आपण जवळजवळ 5वी पासून ते 10वी पर्यंतचं विज्ञान आपल्याला करायचे. मी अगोदर सांगितलं होतं क्रमिक जे काय आपली पुस्तकं आहेत ते क्रमिक पुस्तकं आपल्याला क्लिअर करायचे आहेत, त्यातल्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. जर पुस्तकं पाहिली त्यामध्ये नवीन शब्द काय आहे ते पाहून घ्या तुम्ही. अशा पद्धतीने त्यानंतर काही विज्ञानची पुस्तकं आहेत स्पर्धा परीक्षेची ते पाहून घ्या. पण आपल्याला ऑनलाईन नोट्स स्वरूपात आपल्याला ही पुस्तकं पाहायची आहेत. तर अशा पद्धतीने विज्ञानचे प्रश्न आहेत. म्हणजे काही आलेले प्रश्न आहेत आतापर्यंतचे TETचे ते पाहून घ्या. त्यानंतर जे काय आपल्या ग्रुप Cला MPSCच्या ग्रुप Cला आलेले प्रश्न काय आहेत ते प्रश्न इकडं आपल्याला पाहायला भेटतात जसे तसे. त्यामुळं ते क्वेश्चन आहेत ना आलेले कोणते पण, मग समजा आपण पाहतोय तर टॅक्स असिस्टंटला असतील, मंत्रालय क्लर्कला असतील किंवा ग्रुप B साठी असतील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही एकदा पाहून घ्या. तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल मित्रांनो. आणि ज्यांचं मॅथ्स सायन्स आहे त्यांचं निश्चितपणाने त्यांचा विज्ञान विषय हा त्यांना सोपा जातोच मित्रांनो. कारण त्यांचं 11वी 12वीला
आणि 13वी 14वी 15वी त्यांचे बरेच कन्सेप्ट क्लिअर झालेले असतात, त्यामुळे त्यांना ते मार्क त्यामध्ये पडून जातात. पेपर क्रमांक 2 साठी सगळ्यात महत्त्वाचा जो काय टर्निंग पॉईंट आहे तो म्हणजे समाजशास्त्र विषय. ज्यांनी समाजशास्त्र हा विषय घेतलेला आहे तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 60 मार्क असतात समाजशास्त्र विषयाचे, आणि समाजशास्त्राचे 60 मार्क म्हणजे तुमचा पेपर क्रमांक 2चा टर्निंग पॉईंट. 60 पैकी 45+ मार्क पडलेच पाहिजेत. आता हे कसे? समाजशास्त्रामध्ये मित्रांनो तुम्हाला जे काय 6वी 10वी पर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला बाजारामध्ये पुस्तक आहेत ती घ्या. बी पब्लिकेशनचं पुस्तक मी सांगितलं ते पाहून घ्या तुम्ही. अशा पद्धतीने तुम्हाला हे समाजशास्त्र विषयाचा अभ्यास करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता समाजशास्त्रामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, त्यामध्येच राज्यशास्त्र आहे आणि अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र आपल्याला सगळं वाचायला लागेल का रे? नाही, थोडंसं वरच्यावर अर्थशास्त्र, त्यानंतर नागरिकशास्त्र, राज्यघटना तुम्हाला करणं म्हणजे गरजेचंच आहे. तर हे जे काय आहे तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंतच तुम्ही अतिशय छान पद्धतीने जरी पुस्तकं तुम्ही किंवा कन्सेप्ट क्लिअर केल्या तर त्यासाठी तुम्हाला आत्तापासून रोज अर्धा तास अभ्यास केला किंवा तुमच्या सोयीनुसार जरी अभ्यास केला तरी तुम्हाला हे 45+ स्कोर तुमचा समाजशास्त्र येऊ शकतो. अशा पद्धतीने पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 1ला आपलं टार्गेट पाहिजे 90+ मार्क पाडायचे. पेपर क्रमांक 2ला पण आपलं टार्गेट पाहिजे 90+ मार्क आपल्याला पाडायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे नियोजन केलं, तुम्ही ही पुस्तकं मी सांगितलेली पुस्तकं तुम्ही वापरली किंवा आतापासून थोडंसं तुम्ही अर्धा तास जरी तुम्ही रोज ह्या प्रयत्न राहू द्या किंवा तुम्ही पहिल्यांदाच पेपर देताय, तुम्हाला टीईटी संदर्भात काही माहित नाही तरी तुम्ही 100% पास करा ही मी खात्री देतो. तर सर्वांना टीईटी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. सर्वांनी आपला हा हाडके सर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ